अजित पवार ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने आजवर महाराष्ट्र गाजवला, ज्यांचे जाहीर सत्कार झाले, ज्यात त्यांना मोठे हार तुरे घातले गेले, आज त्यांच्या पार्थिवावरतीच ते हार घालण्याची वेळ येणं हे केवढं मोठं दुर्दैव। काटेवाडीमधून आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्याला अपडेट देत आहेत। ज्ञानेश्वर, मी सध्या काटेवाडीमध्ये आहे आणि काटेवाडीत अजित पवार यांच्यासोबत अगदी लहानपणापासून बारामतीकरांनी अजित पवारांना बघितलेलं आहे। या बारामतीत या सगळ्या काटेवाडीच्या परिसरामध्ये तुम्ही अनेक वर्षांपासून अजित पवारांसोबत होतात। अजित पवार तुमच्यासाठी कोण होते? अजित पवारांचं आणि तुमचं अनेक वर्षांचं कसं नातं? वडिलाप्रमाणे होते ते आणि शब्द नाहीत आता। इतकं अजितदादांबद्दल काही म्हणजे शब्द सुचत नाहीत। दादांनी इतकं खूप हे केलं। परवा दिवशीच मी जुने एक आठवण बोलून घेतलं होतं मला आणि कामानिमित्त दादांनी मी माझा मुलगा गेलतो। मुलाला म्हणले काय करतोय तो? मी म्हणलं तो परदाच परीक्षा देतोय। मिठीत घेतलं कवळ्यात असं आम्हाला दोघांना दादांनी आणि म्हणले ठीक आहे, सिव्हिल इंजिनियर झालाय, ठीक आहे, त्याला काम करून दे, आपण त्याचं बघू नंतर। ती तुमची शेवटची भेट ठरली परवा दिवशी। काही शब्द सुचत नाहीत। तुमचं गावकरी म्हणून किती नुकसान झालं असं वाटतं? राज्याचं तर नुकसान झालंच आहे, खूप मोठं। ही इतकी हानी झाली की कधीच भरून येऊ शकत नाही। आपलातून हानी झालेली आहे। नम्रता मॅडम, आपण बघतोय की प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये या ठिकाणी अश्रू आहेत। बारामतीकरांच्या तर डोळ्यांमध्ये अश्रू साहजिक, पण आपण जेव्हा सकाळपासून बघत होतो राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमधून या ठिकाणी लोक आलेले आहेत, किती मोठी हानी झाली असं वाटतं? हे राज्याचं कधी न भरून येणारं नुकसान आहे। दादांच्या कामाचा आवाका, दादांबरोबर प्रचंड असं मेहनत करण्याची त्यांची जी ताकद आहे ही महाराष्ट्राने, आणि मी तर फार जवळून बघितली। अण्णा मी सारखं त्यांच्या घरी म्हणा, ऑफिसमध्ये रात्री 12, 1, 2, 3, 4 असं कधी त्यांनी वेळ कामासाठी असं म्हटले नाही की आता मला वेळ नाही। प्रचंड काम आणि त्या कामामध्ये एवढा आवाका की कामामध्ये तुम्हाला काय हवं काय नाही, आणि प्रत्येक माणसाला आलेल्या खेड्यापाड्यातून गरीब श्रीमंत प्रत्येकाला चिठ्ठी साधी गेली, कोण आहे नाव, त्याला विचारपूस करून काम तिथं होणार का नाही हे जागेवर आम्ही पाहिलेलं आहे। शेवटची भेट तुमची दादांसोबतची कधी झाली? शेवटचा काय संवाद झाला दादांचा आणि तुमचा? कारण या सगळ्या म्हणजे प्रचाराच्या सगळ्या प्रचाराला दादा इथे येत होते आणि हा असा अपघात झाला। स्टार प्रचारक म्हणून तुमची दादांनी नेमणूक केली होती, तुमच्यावर जबाबदारी होती प्रचाराची, आणि प्रचाराला येतानाच दादांचा असा अपघाती निधन। 26 जानेवारीला सकाळी 10 वाजता फ्लॅग होस्टिंगचा कार्यक्रम उरकला आणि जिजाई बंगल्यावरती आल्यानंतर सर्वांशी बोलले। माझ्याकडे काही निवेदन होती पुणे जिल्हा परिषदेच्या संदर्भातली, की पुणे जिल्हा परिषदेचं जे वचननामा किंवा अहवाल होता त्या संदर्भातले काही विषय होते, इतर काही विषय होते, आणि कशा पद्धतीचं एक थोडं नियोजनाचे 2-3 पेपर्स होते ते त्यांना दिले। त्यांनी लगेच पीएनना सांगितलं की विकासरावनी दिलेले पेपर आहेत, हे सगळे मला पाहिजेत, आणि त्यावेळेस मी 2 पुस्तकं त्यांना खास वाचण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। आणि पुस्तकामध्ये येसुबाई राणी साहेबांचं डॉक्टर सुवर्ण नाईक निंबाळकरांनी लिहिलेलं पुस्तक आणि छत्रपती शिवरायांचे मावळे हे आमच्या भागातील वेल्हे तालुक्यातील दत्ताजी नलावडे यांनी लिहिलेलं पुस्तक प्रजासत्ताक दिनाला भेट दिलं। ती भेट शेवटची। प्रचाराचं काही सांगितलं का दादांनी की आपल्याला जिल्हा परिषदांचा असा प्रचार, अशा सभा, त्याबद्दल? पुणे महानगरपालिकेमध्ये जशी जबाबदारी दिलेली होती तशीच आता जिल्हा परिषदेच्या
संदर्भामध्ये आपल्याला काय करावं लागेल. मी मुंबईवरनं येतोच, मी मुंबईवरनं आलोच की लगेच आपण त्याच्यावरती त्यांचे जे PS होते दोघेजण, तिथं त्यांना सांगितलं की ह्या नियोजनामधनं एक अर्धा तास बसून विकासरावाच्या बरोबर आपण चर्चा करू आणि मग आपल्या आपल्या शेड्यूलमध्ये कशा काही सभांना कसे जाता येईल, का असं हे करता येईल, त्यांच्यावरती त्या जबाबदारी ते फिक्स करून घेऊ, असं एवढं बोलणं झालं. म्हणून आम्ही म्हटलं की चला आता बारामतीच्या सभा उरकल्या की दादा मुक्कामी पुण्याला येतील ठरलेल्या प्रोग्रामप्रमाणे, आणि मग पुणे जिल्ह्यातले बाकीच्या ठिकाणी किंवा त्यांचे एकूण राहिलेल्या दिवसामधलं खूप किती मोठं नुकसान आहे हे. तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तर आहेतच आहे, सगळेजण शोक व्यक्त करतायत, पण न भरून निघणारी हानीच आहे. खूप मोठं नुकसान आहे महाराष्ट्रासाठी, खूप मोठं नुकसान आहे. महाराष्ट्राच्या एवढा धाडसी निर्णय घेऊन राबवणारा नेता अलीकडच्या काळामध्ये तयार होणार नाही. मी आज ज्या बारामतीमध्ये आहे, कालपासून बारामती पाहत आहे, मी अनेक कार्यकर्त्यांना सांगितलं की बारामतीमधली हिरवळ गेली, पाना फुलांची सुद्धा काळजी घेणारा नेता, सर्वसामान्य शेतकऱ्याची काळजी घेणारा नेता, अत्यंत प्रेम करणारा नेता, गेल्या 20-25 वर्षामध्ये अनेक वेळा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आलेला संबंध, आणि माझ्यासारखा एक कार्यकर्ता ज्याला सामाजिक कार्याची ओळख असल्यामुळं 2-3 महिन्यापूर्वी त्यांनी मला पक्षामध्ये संधी दिली, संधीवरती चांगल्या ठिकाणी मला कार्य करण्याची संधी दिली, आणि कामाचा आवाका पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहिलं. दादा रात्रभर जागत होते, पहाटे 5ला उठून आंघोळीला जायचे, आंघोळ करून लगेच पुढची कामं सुरू करायची. आत्ताच्या काळामध्ये एवढे कष्ट घेणारा नेता मिळणं रात्री 11 वाजता प्रचार संपून आल्यानंतर सुद्धा मिटिंगा सुरू होणं आणि पहाटे 4 पर्यंत त्या मिटिंगा घ्यायच्या, अत्यंत अवघड आहे. म्हणजे काय सांगावं, किती सांगावं. ग्रामीण भागातील शेतकऱ्याचे प्रश्न असतील, तरुणांचे प्रश्न असतील, या सगळ्याच संदर्भामध्ये एवढा मोठा आवाका असणारा नेता या महाराष्ट्रामध्ये घडणं खूप अवघड गोष्ट वाटते. तुम्ही बारामतीकर म्हणून, म्हणजे दादा आम्ही वेळेच्या बाबतीत, कामाच्या बाबतीत तासनतास दादांनी, म्हणजे सकाळी दादा 6ला घराबाहेर पडणार, रात्री उशिरापर्यंत काम करणार, हे सगळ्यांना माहिती आहे. पण बारामतीकर म्हणून दादा तुमच्यासाठी किती महत्त्वाचे होते, आणि दादांसाठी बारामती किती महत्त्वाची होती, किती प्रेम होतं? खूप प्रेम होतं. दादांचं जाणं म्हणजे आम्ही पोरके झालो. बारामतीचं शान गेली, शान. मला काय शब्द सुचत नाही. ही दृश्य आपल्याला बरंच काही बोलकी दृश्य आहेत. प्रत्येक जण अश्रूंशिवाय शब्द नाहीत, अश्रूच सगळं काही सांगतायत की किती अतोनात या लोकांच्या भावना, आणि यांना एक त्यांच्या जवळचा बारामतीतला नेता गेल्यानं कसं दुःख होतं हे त्यांच्या बोलण्यापेक्षा त्यांचे डोळे बरेच काही बोलतात या सगळ्याच माझ्यासोबत असलेल्या बारामतीतल्या लोकांचे. नाही, अगदी खरं आहे ज्ञानेश्वर, तुम्ही म्हटलात तसं फक्त बारामती नव्हे, महाराष्ट्रातल्या अनेकांची अशीच अवस्था आहे. कारण अजित पवार अशा पद्धतीने एक्झिट घेतील हे कुणाच्या लक्षातही नसेल किंवा कधी कुणी विचारही केलेला नसेल, आणि त्यामुळे हा सगळ्यात मोठा धक्का आहे अजित पवार माहिती असलेल्या लोकांना सुद्धा. म्हणजे त्यांचे चाहते किंवा फॉलोअर्स तर वेगळी गोष्ट, पण ज्यांना अजित पवार फक्त माहिती आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप मोठा धक्का आहे. मला वाटतं ज्ञानेश्वर, इलेक्शनच्या काळामध्ये अजित पवार यांच्याशी खूप जवळून संबंध आला होता. आपण त्यांची ही मुलाखत सुद्धा केलेली होती शेवटच्या वेळेला, आणि अजित पवार हे प्रचारामध्ये किती गुंतलेले होते हे त्यावेळेला आपल्याला दिसलेलं होतं. तुम्हालाही त्याचा अनुभव आलेला होता ज्ञानेश्वर. अगदी खरं आहे. मला आत्ता इथे एक आजीबाई दिसत आहेत, मला ना त्यांच्याकडे पण जायचं. आजी जरा पुढे येतं का? बर, ही सगळी घटना घडली, किती दुःख वाटतंय तुम्हाला? दुःख वाटणार किंवा दुःख सगळे भारताचं हेच गेलं की दुःख वाटतंय की.
नम्रता मॅडम, अगदी ग्रामीण भागात या आजीबाईंचं एकच वाक्य आपल्याला मला सहज दिसला म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. भारताचं नुकसान झालंय असं एक वाक्य त्या आजीबाई बोलल्या, पण किती मोठे अजित पवार होते हे त्यांच्या एका वाक्यानं आपल्याला, एक वाक्य पुरेसे. म्हणजे अजित पवार हे कोण होते, काय होते, किती मोठे होते हे एक सामान्य आजी जेव्हा आपल्याला सांगते तेव्हा आणखी त्याच्यासाठी वेगळे काही शब्द सांगायला नकोत, इतकं स्पष्ट आहे. आणि ह्या त्यांच्या अशा मनापासून आलेल्या सगळ्या लोकांच्या भावना आहेत, प्रतिक्रिया आहेत. बारामती या सगळ्या परिसरामध्ये अत्यंत, काल जेव्हापासून मी इथे आलो तेव्हापासून अजूनही हे सत्य वाटत नाही की अशी अचानक एक्झिट कशी काय. म्हणजे आत्ता निवडणुकीच्या दरम्यानच्या ज्या गोष्टींचा तुम्ही उल्लेख केला, आपण सकाळी जेव्हा मुलाखतीला दादांकडे पोहोचलो तेव्हा किती शिस्तप्रिय दादा आपल्यालाही जवळून अनुभवता आले त्या दिवशी विशेषतः. आणि आपण तर कायम बातमीदारीच्या निमित्तानं दादांच्या बातम्या करताना आपण हे सांगत आलेलो आहोतच. जसे दादा आपण जवळून अनुभवले बातमीदारी करताना, तसे बारामतीकरांनी देखील अनुभवले. आणि सगळीकडे आज फक्त आणि फक्त दिसेल, भेटेल त्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात, इथेही तुम्ही पहा, अश्रूंशिवाय काहीही नाही. हे सगळे अजित पवारांवर प्रेम करणारे बारामतीकर आहेत, काही बारामतीच्या बाहेरून आलेले लोक आहेत. प्रत्येकाला आज दुःख झालंय आणि हे असं अशी एक्झिट अकाली होईल असं कल्पनाही केली नव्हती. कधीच करू शकत नव्हतो आम्ही, कल्पनाही नव्हती अशी होऊ शकतं, असं होऊ शकत नाही. काही तरुण पण आहेत, तरुणांसाठी किती महत्वाचे वाटतात आता? मला असं वाटतं की माझ्यासारख्या तरुण मुलांसाठी खूप मोठा आधार गेलेला आहे. कारण त्यांची एनर्जी पाहता, त्यांचा काम करण्याचा स्पीड जो आहे, तर आमच्यासाठी खरंच खूप मोठा आदर्श होता. मला एक आठवण सांगावीशी वाटते. एकदा माझं असंच काम होतं, मी राजकारणामध्ये थोडंसं मी नवीनच होतो, तर एक 2-3 वर्षापूर्वी मला दादांना भेटायचं होतं एका कामानिमित्त. तर मला 6 वाजता अपॉइंटमेंट दिली होती. पण माझ्यासाठी हे खूप मोठं शॉकिंग होतं, कारण 6 वाजता एखाद्या राजकीय नेत्यांनी आपल्याला वेळ देणं, हे मला असं वाटलं असंच सांगितलं असेल. तुमची 6ला भेट झाली. आणि मी गेलो जेव्हा पार्टी ऑफिसला, तेव्हा मला जाण्यासाठी जागा नव्हती. आणि करेक्ट 6 वाजता मला चिठ्ठी आली की तुमचं नाव पुकारलेलं आहे. आणि वक्तशीरपणा होताच दादांकडे. तुमचा आणि दादांचा कधी आला होता जवळून संबंध? आलं होतं. एकदा शाळेचं आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनामध्ये पुण्यामध्ये 15 दिवसापूर्वी दादा आम्हाला भेटले होते आणि आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही मंत्रालयात या, शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याशी भेट घालून देऊ. आणि त्यानंतर 15 दिवसानंतर दादांच्या केबिनमध्ये आम्ही एंट्री केली. केल्या दादांनी सांगितलं आज तुमचं काम होणार नाही, शिक्षण मंत्री बाहेर गेलेले आहेत. म्हणजे एवढी मेमरी शार्प असलेला नेता आणि काम सातत्याने काम 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 असं. पुढे माणूस त्यांना दिसला की त्यांच्या लक्षात द्यायचं की काय विषय आहे त्यांना आणि होणारे नाही होणार नाही होणार आहे किंवा काम होणार आहे. आणि 15 दिवस त्यांना किती लोक भेटत असतील.